सरपंच साहेब, आज तुम्ही जरांगे पाटील यांची भेट घेतली. तुम्हाला एकीकडे पोलीस प्रशासनानं हद्दपारीची नोटीस दिली आणि आज तुम्ही जरांगे पाटील यांची भेट घेतली, काय कारण? सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कानावर मी हा विषय टाकलाय. दादांनी आयजी सरांना फोन करून सामान्य शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम करणाऱ्या लेकरांवर अशा पद्धतीची कारवाई करू नये म्हणून आयजी सरांना सांगितलेलं आहे. आयजी सरांनी देखील शहानिशा करून याच्यावर काय पर्याय काढता येतो आपण बघू असं दादांना सांगितलेलं आहे. सरपंच साहेब, एकीकडे आता 29ला आता 7-8 दिवसावर आंदोलन येते. आंतरवालीत मोठं आंदोलन जरांगे पाटील उभं टाकतात आणि त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला हद्दपारीची नोटीस येते, यावर काय वाटतंय? नक्कीच कुठेतरी सरकार आम्हाला घाबरलेलं आहे. त्यांना माहिती आहे हे तरुण सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आता नेत्यांच्या मागे फिरायचं सोडून सन्माननीय मनोजदादा यांच्या पाठीमागे उभे राहिले. हे आंदोलनाला देखील घाबरले म्हणून खोटे साक्षीदार उभं करून तडीपारीसाठी खंडणी या ठिकाणी दहशतवाद माजवला म्हणून असे खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करतात. असे कुठलं प्रकरण, असं कुठलं आंदोलन तुमचं गाजलं की पोलीस प्रशासनाला तुम्हाला या हद्दपारीच्या नोटिसा द्यावं लागल्या? आंदोलनामध्ये मी सन्माननीय कलेक्टर साहेबांना बोललो असेल त्यावेळी सन्माननीय कोर्टाने मला जामिनावर सुटका दिलेली आहे आणि काही अटी शर्ती आहे की रविवारी सिटी चौक पोलीस स्टेशनला हजेरी लावायची. त्या पद्धतीची हजेरी या ठिकाणी आम्ही लावतोय. मात्र खोटे साक्षीदार उभे करून सीपी आणि डीसीपी या दोघांनी आम्हाला तडीपार करण्याचं ठरवलंय. कारण असं आहे की आम्ही आवाज सुटतो. आता साहेब आपण बघा, हे आमची जमीन आहे, शेती आहे, पाऊस नाही आहे, शेतकरी हवालदिल झालाय. हे असे प्रश्न आम्ही विचारतो. आम्ही शेतकऱ्यांना, लेकरांना शिक्षणासाठी शिक्षक द्या, शाळा दुरुस्त करा, हे प्रश्न आम्ही विचारतो. म्हणून आमच्यावर तडीपारीची कारवाई. आणि आज तुम्ही माझ्यावर 2 खोटे साक्षीदार घेऊन गुन्हा दाखल केलाय. उद्या एखादी महिला उभी करशाल, मी छेडछाड केली म्हणून सांगशाल. तुम्ही पॉवरफुल लोक आहात, तुम्ही IPS IAS लोक आहात, म्हणून या ठिकाणी या अन्याय सहन केला जाणार नाही. मी चुकी केली असेल तर मला कायद्यानं शिक्षा द्यावी. मात्र कायदा तुम्ही मोडणार असाल तर आमच्यासारखे तरुण शांत बसणार नाही. माझं अकाउंट डिलीट केलं, त्या तिरशूळ पाटलांचं अकाउंट डिलीट केलं, त्या रविराज साबळे दादाचं अकाउंट डिलीट केलं. सामान्य शेतकऱ्यांसाठी आवाज उचलणारे 1000 व्हिडिओ माझ्या त्या अकाउंटवर होते. माझं वैयक्तिक काहीच नव्हतं. ही दडपशाही आहे आणि ही दडपशाही करणाऱ्या सरकारच्या विरोधात 29 तारखेला मोठ्या संख्येनं आम्ही अंतरवाली सराटीमध्ये हजर राहणार आहोत.